Brought to you by Techno Camon 30 series. चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर आपल्यासोबत आहे। प्रतिभाताई सध्या ऐतिहासिक विजयाच्या मार्गावरती आहे। मोठ्या मताधिक्याने ते आघाडीवर आहेत। ताई काय सांगाल, एक ऐतिहासिक विजय परत एकदा? नक्कीच चंद्रपूर जिल्हा हा एक इतिहास घडवणारा जिल्हा आहे। नेहमी या जिल्ह्यात आगळा वेगळा इतिहास घडता। मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की लोकसभेतही 2019 मध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार या जिल्ह्याने निवडून पाठवला आणि आता देखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला या निकालामध्ये होताना दिसत आहे। श्रेय कोणाला जाईल विजयाचं? माझ्या विजयाचं श्रेय इंडिया आघाडीतील सगळे घटक पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि सगळ्या संघटनेचे जे लोक माझ्यासोबत खंबीरपणे माझ्या पाठीमागं काम करत होते, अशा सगळ्यांना या विजयाचं श्रेय जाणार आहे। एक मोठे दिग्गज नेते समोर होते, अडचणी आल्या असतील, तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली आणि काय आव्हान होतं आणि एक मोठ्या नेत्याला तुम्ही आज पराभूत त्यांना करत आहात, काय भावना आहेत? नक्कीच सुधीर भाऊ सारखे अतिशय मुरब्बी राजकारणी हे माझ्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून होते आणि त्यांच्या विरोधात ही लोकसभेची निवडणूक लढवणं म्हणजे माझ्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं आणि मोठं आव्हान होतं। पण कुठंतरी हे आव्हान पेलत माझ्यासोबत जे लोक होते त्या सोबतीच्या भरोशावर मी ही निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवून मी यात यशस्वी देखील झाली आणि विजय हा नक्की होईल याची मला 100% आश्वस्ती। श्रद्धांजली बाळगोला माझा विजय हाच खासदार साहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली राहणार आहे, कारण ज्या पद्धतीनं मागील 4.5 वर्षात खासदार म्हणून त्यांनी काम केलं, सगळे त्यांचे पदाधिकारी, त्यांची केलेली बांधणी, मतदारसंघ ज्या पद्धतीनं त्यांनी बांधला, कुठंतरी आता भाऊ नाही तर भाऊच्या ठिकाणी बहिणी अशा पद्धतीची हाक ही सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या मनात होती आणि त्याच दृष्टीनं त्याच वाटचालीनं सगळ्यांनी काम केलं आणि नक्कीच माझा विजय हीच खासदार साहेबांना खरी श्रद्धांजली असणार आहे। चंद्रपूर लोकसभेसाठी किंवा चंद्रपूर जनतेसाठी पहिलं काम काय असतील खासदार झाल्यानंतर? खासदार झाल्यानंतर या लोकसभेत अनेक आव्हानं माझ्या समोर आहे। MIDCचा प्रकल्प आहे, नवीन उद्योगधंदा आहे, टेक्सटाईल पार्क आहे, प्रलंबित असणारे अनेक सिंचनाचे प्रकल्प आहे, कुठेतरी एखादा नवीन उद्योगधंदा या जिल्ह्यात आला पाहिजे, हे महत्त्वाचे आव्हान समोर घेऊन मी समोर जाणार आहे आणि हे पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न देखील करणार। विजयाचा जल्लोष कसा असणार आहे? आज 6 वाजता या चंद्रपूर शहरातून एकंदरीत सगळ्या फेऱ्या आणि रिझल्ट आटोपला तर विजयाची रॅली आणि विजयाची सभा या चंद्रपूर शहरात घेण्याचं आमचं नियोजन आहे आणि नक्की आम्ही आज ते घेऊ। तर प्रतिभा धानोरकर यांनी सरळ स्पष्ट सांगितलं आहे की विजयाचा जल्लोष आजच होणार आहे आणि त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे, त्यांनी हे सुद्धा सांगितलं। विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक।